पुणेकरांसाठी जागरूक देवस्थान असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपण आता आहोत। खरं तर महाशिवरात्रीचं औचित्य साधून लाखो पुणेकरांनी जे आहे ते अशा प्रकारची गर्दी आज सकाळपासूनच ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते। खरं तर पेशवेकालीन असणारं हे ओंकारेश्वर मंदिर आणि या ओंकारेश्वर मंदिराचा असलेला ऐतिहासिक वारसा आज जपण्यासाठी पुणेकर नागरिक दरवर्षी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये गर्दी करत असतात आणि तेच चित्र आज सकाळी पहाटेपासून जे आहे ते या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळालं आहे। अगदी पुणेकरांनी जे आहे ते पहाटेपासूनच ओंकारेश्वर मंदिरा परिसरामध्ये लाखोंची जी आहे ती गर्दी केलेली पाहायला मिळते। अगदी 2-2, 2.5 किलोमीटर पर्यंत या भव्य ज्या आहेत त्या मंदिरामध्ये रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। खरं तर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे जागरूक देवस्थान मानलं जातं आणि पेशवेकालीन असणारं हे मंदिर आणि या मंदिराचा असणारा ऐतिहासिक वारसा जो आहे तो पुणेकरांना ज्ञात आहे आणि हाच जपण्यासाठी पुणेकर नागरिक दरवर्षी ओंकारेश्वर मंदिरा परिसरामध्ये येत असतात आणि आजच्या दिवशी देखील उपवास असल्यामुळे ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रसादाची सोय देखील या सगळ्या पुणेकर नागरिकांसाठी ओंकारेश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर जे आहे ते ओंकारेश्वर मंदिर हे पुणेकरांसाठी दर्शनासाठी खाली केलं जातं आणि दर्शनासाठी जे आहे ते पुणेकर नागरिक रीग जे आहे ती मंदिर परिसरामध्ये लावत असतात आणि आपण जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला देखील लाखो पुणेकर जे आहेत ते दर्शनाची वाट जी आहे ते मंदिराच्या बाहेर पाहत आहेत आणि विधिवत पूजा जी आहे ती मंदिर परिसरामध्ये अजून देखील सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे पुणेकर नागरिक केवळ पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या आजूबाजूचा जो उपनगरचा भाग आहे या उपनगरच्या भागातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत भाविक जे आहेत ते या महाशिवरात्रीचं औचित्य साधून या मंदिर परिसरामध्ये येत असतात आणि मंदिर परिसरामध्ये दर्शन घेत ते महाशिवरात्री जी आहे ती साजरी करत असतात आणि याच महाशिवरात्रीचं औचित्य साधण्यासाठी पुणेकर नागरिकांनी सध्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।